आणि आता सुपरफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जरांगे पाटलांची आज मराठा समाज बांधवांसोबत बैठक। जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण। मराठा समाजाला शिक्षण नोकरीत 10% आरक्षणाचा कायदा मंजूर। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे पाटील मागणीवर ठाम। अधिसूचनेची अंमलबजावणी न करून सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। तर मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार, सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्यात, जरांगेंनी संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण, उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंचाही आमच्यावर विश्वास, मराठ्यांना आरक्षण फक्त शिंदेंच्याच नेतृत्वातलं सरकार देणार हे ठाकरेंना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला। मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर, सुप्रीम कोर्टात काय होणार यावर आरक्षणाचं भवितव्य अवलंबून, शरद पवार यांची ही प्रतिक्रिया। राज्यांना 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, तर 22 राज्यात 50%पेक्षा जास्त आरक्षण, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। तर 10% आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कोणी दिला? राज ठाकरेंचा सवाल। हे आरक्षण काही कोर्टात टिकणार नाही, निवडणुकीच्या तोंडावर सर्व खेळ सुरू, गुणरत्न सदावर्तेंची टीका। दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आंबेगावात आज शरद पवारांची सभा। शरद पवारांच्या सभेचा टीझर जारी, विजयाचा निर्धार पक्का होणार अशा आशयाचा टीझर। अजितदादांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांकडून शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत। युगेंद्र पवार आज शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाची हायकोर्टात याचिका, शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याच्या या निकालाला आव्हान देण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी। उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या 24 तारखेला पुण्याच्या भोर, वेल्हा तालुक्यांच्या दौऱ्यावर, राष्ट्रवादीकडून भव्य कार्यकर्ता आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन। जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला हजेरी लावणार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये भेट, अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा, भेटीचं कारण अस्पष्ट। उद्धव ठाकरे उद्या आणि परवा बुलढाण्याच्या दौऱ्यावर जाणार, ठाकरेंच्या 6 सभा होणार। उद्या चिखली, मोताळा आणि जळगाव तसंच जामोदमध्ये ठाकरेंची सभा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होणार, 24 तारखेला पुण्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा। आमदार राजन साळवी कुटुंबियांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, पत्नी मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात, 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार, गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती। सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना मिमिक्री शोभत नाही, आम्हीही मिमिक्री करू शकतो, पण आमच्यावर चांगले संस्कार। मुख्यमंत्री शिंदेंची मिमिक्री करण्यावरून खासदार श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। जलील यांच्यात हिंमत असल्यास अमरावतीमधून निवडणूक लढवावी, खासदार नवनीत राणांचं इम्तियाज जलील यांना आव्हान। समीर वानखेडेंना 1 मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वानखेडेंवर 1 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याची सीबीआयची ग्वाही। मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट, शिक्षकांना निवडणुकीच्या कामात न लावण्याची केली मागणी। शिर्डीची जागा महाविकास आघाडी ताकदीनं लढेल, काँग्रेस की सेना यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढू, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होणार। भाजपनं वस्तुस्थितीच्या आधारावर जागा मागाव्यात, भरत गोगावले यांची मागणी। तर आम्ही किती जागा लढवायच्या हे एकनाथ शिंदे ठरवतील, भरत गोगावलेंचं मत। भाजपच्या गाव चलो अभियानातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा भिवंडीतील नागरिकांशी संवाद, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जोरदार तयारी। श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ताई घे भरारी कार्यक्रमाचं आयोजन, कळवा खारेगाव धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत पात्र महिलांकरता घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे। बादा तोच पण दादा नवा, शिरूर मतदारसंघात रोहित पवारांचे हे बॅनर। राज्यसभेतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा भाजपा विधिमंडळातील पक्ष कार्यालयात सत्कार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वतीनं सत्कार।
राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर. विद्यावेतनात वाढ, वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही. 31 मार्चपर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. कांद्याचे बाजारभाव पुन्हा मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती. सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका. मत अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या कबुलीनंतर चंदीगड महानगरपालिकेत आपचा महापौर म्हणून विजयी. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतच्या निवडणुका. 23 तारखेला मतदान यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता. दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका. भाजपनं नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर अजित पवार गटाची दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा. जळगावच्या भुसाळ तालुक्यातील साके गावात सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनलचा विजय. 13 पैकी 8 जागांवर विजय मिळवून शरद पवार गट प्रणित विकास पॅनलचा पराभव झालेला आहे. अटल सेतूवरील शिवनेरीला 65% प्रतिसाद. काल पहिल्यांदाच अटल सेतूवरून शिवनेरी धावली. राज्यात JN1च्या 600 रुग्णांची नोंद. काल राज्यात JN1चे 34 रुग्ण आढळले. नवी मुंबईच्या अर्थसंकल्पामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी NMMTवर भर. NMMTच्या ताफ्यात 100 CNG आहेत आणि 100 इलेक्ट्रिक बस आता दाखल होतील. नवी मुंबईच्या बेलापूर, CBD आणि वाशीत आमदार मंदाळा म्हात्रेंकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. नवी मुंबई विमानतळाच्या रडारला ग्रीन सिग्नल. ढाकले आयलंडवर यंत्रणा बसवण्यात केंद्राची अटी आणि शर्तींसाठी परवानगी. आज राज्यभर वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन. महावितरण, महानिर्मिती, महापरिषदमध्ये रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना घेण्याची मागणी. जळगावच्या बोरखेडामध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार. बैलगाडा शर्यतीत थेट मध्य प्रदेशमधून बैलगाडा दाखल झाल्यात. परभणीत रब्बी हंगामातील पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. टाकली कुंभकर्ण गावात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यावर 80 गावांचा भार. त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं संख्याबळ वाढवण्याची मागणी. 12वीच्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा सज्ज. जिल्ह्यात 16 भरारी पथकं तैनात. भंडाऱ्यातील पिण्याच्या पाण्यासह विविध समस्यांसंदर्भात महिला काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना महिलांकडून निवेदन. पंतप्रधान उच्च शिक्षण मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाला 20 कोटींचं अनुदान मंजूर. विद्यापीठातील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी निधी मंजूर.